येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झाले, ते गाडीवर बसले. म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण एलसी घेऊया. एलसी नेमकी आमच्या निरंजन डावकरीची होतीच. तो माझ्या पूर्वश्रमीचा राष्ट्रवादीचा असल्यामुळे सोपंच गेलं. त्याला सांगितलं चल रे गाडी दे, त्यानं लगेच गाडी दिली. त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला की नंतर पार 120च घेतला. मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चा आहे का 120चा? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100. मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही 120 ठेवतायत की 100, पण बरोबर त्यांनी 100 वर आणलं. 701 किलोमीटर लांबीचा आणि जगातला देशातला सर्वाधिक रुंदीचा. आणि मगाशी जे सांगितलं, आम्ही येताना विमानात आणि आपल्या हेलिकॉप्टरमध्ये बोलत होतो, लवकरच पुणे मुंबईचा जो त्या बाबतीतला आपण रस्त्याचं काम करतोय, तिथं जगातल्या पहिल्या 5 मध्ये सर्वात रुंदीचा अशा प्रकारचा तो ब्रिज होणार आहे आणि तो टनेल होणार आहे. ही पण गोष्ट आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभिमानाची अशा प्रकारची आहे. याच्यातून खूप काही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं सगळ्याच गोष्टी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या आहेत. 55,500 कोटीची किंमत होती, परंतु ती आज शेवटपर्यंत 61,000वर त्या बाबतीमध्ये गेलेली आहे. आणि 61,000 रुपये खर्च करून 10 डायरेक्ट आणि 14 इनडायरेक्ट जिल्ह्यांना जोडणारा हा आपला समृद्धी महामार्ग. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती सिमेंटच्या पोती यायला लागली असतील. 12 कोटी सिमेंटच्या बॅग्स या सगळ्या महामार्गाला ब्रिजेसला लागलेल्या आहेत. 7 लाख मेट्रिक टन स्टील आणि 13 कोटी घनमीटर भराव इथं केलेला आहे. 8 कोटी घनमीटर खोदकाम केलेलं आहे आणि त्या खोदकामामध्ये 8 कोटी घनमीटर निघालेला जो माल आहे त्याच्यातला 6 कोटीचा माल वापरला गेलाय, म्हणजे त्याचा क्रश केली किंवा दगड त्याच्यातला वापरला गेला. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त त्याच्यातून निघणारा कसं आपल्याला वापरता येईल याबद्दलचा सगळा दृष्टिकोन आमच्या रस्ते विकास महामंडळाच्या सगळ्या टीमनी आणि आमच्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटनी त्या बाबतीमध्ये ठेवलेलं आहे. असं फार मोठं काम आज या राज्याच्या करता झालेलं आहे आणि त्याचा खूप मोठं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी याची सुरुवात केली आणि आज ते मुख्यमंत्री असतानाच त्याचा आता शेवट म्हणजे राहिलेला पण त्याचं उद्घाटन केलं. सहसा असं क्वचित बघायला मिळतं की ज्या व्यक्तीने उद्घाटन केलंय, सुरुवात केली, त्याच व्यक्तीनं त्याचा शेवट केला. परंतु ते ह्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. बाकीच्याही प्रकल्प तेवढ्याच गतीनं नेण्याचं काम हे महायुतीच्या सरकारकडनं केलं जाईल. त्याच्यामध्ये सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं पण त्या समृद्धी महामार्गामध्ये नेहमीच सहकार्य राहिलेलं, योगदान राहिलेलं आहे, प्रयत्न राहिलेला आहे. हेही आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही. अधिक मी बोलत नाही, परंतु जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं. बाजूला देवेंद्रजी बसले होते, माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते. माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या. त्यांना सांगता येत नव्हतं, पण हळूच माझ्या कानात सांगायचे, दादा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली, तिथं थांबली. जाताना थोडस सुरुवात होती, त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं. येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झाले, ते गाडीवर बसले. म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण एलसी घेऊया. एलसी नेमकी आमच्या निरंजन डावकरीची होतीच. तो माझ्या पूर्वश्रमीचा राष्ट्रवादीचा असल्यामुळे सोपंच गेलं. त्याला सांगितलं चल रे गाडी दे, त्यानं लगेच गाडी दिली. त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला की नंतर पार 120च घेतला. मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चा आहे का 120चा? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100. मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही 120 ठेवतायत की 100, पण बरोबर त्यांनी 100 वर आणलं. का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं 100 जावा. असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला प्रेसमध्ये आम्ही नीटपणे सगळ्या गोष्टी सांगू शकलो. त्याच्यामुळं कुठेही
आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही आणि आमचं चांगलं सगळा प्रवास झालेला आहे. आम्ही समाधानी आहे. तुम्ही पण असाच प्रवास करताना समाधानी राहाल याबद्दलचा खात्री आणि विश्वास व्यक्त करतो. या कामामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सर्व लोकप्रतिनिधींचं, त्या सर्व मान्यवरांचं, त्या सर्व अधिकारी वर्गाचं, कॉन्ट्रॅक्टरांचं, कामगारांचं, सर्वांचं मी मनपूर्वक त्यांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.